समाज ह्या शब्दाचा विचार केल्यावर प्रथमतः लोकांचा एकसामायिक संस्कृती वैशिष्ट्ये असलेला समूह लक्षात येतो. समाज हा शब्द संस्कृत धातू समाज म्हणजे एकत्र होय, परंतु आजचा अर्थ एकत्र राहणे असा होतो. समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये समाज ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. मानव सभ्यतेची सुरुवातच समाज निर्मितीद्वारे झाली आहे. रानटी पाषाणयुगीन मानवी सभ्यतेच्या निर्मितीपासून तर इसवी सन पूर्व 2500 वर्ष आधीच्या सिंधू सभ्यतेच्या उदयापासून तर आजतागायत भारतीय समाजाचा विकास निरनिराळ्या टप्प्याने होत आहे. भारतीय समाज या संकल्पनेमध्ये दोन शब्दांचा समावेश होतो, भारतीय व समाज. भारतीय ही संकल्पना राष्ट्र स्वरूपात मान्य आहे, तर समाज ही संकल्पना लोकांचा एकसामायिक संस्कृतीबद्ध समूह होय. याद्वारे भारतीय समाजामध्ये अनेक बदल घडले आहे. आता शिक्षण. सामाजिक बदल घडवून आणण्यास शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणाद्वारे समाजात शांततामय क्रांती घडून येते. याकरिता शिक्षण ही संकल्पना अत्यंत व्यापक व प्राचीन काळापासून मानवी सभ्यतेसोबतच विकसित झाली आहे. सामाजिक शास्त्रीय मान्यतेनुसार शिक्षण म्हणजे समाज सदस्यांचा वर्तन व्यवहारामध्ये घडवून आणणारी कार्यस्वरूपाची सकारात्मक परिवर्तनाची प्रक्रिया होय. योमुक व सिम्पसन यांच्या मतानुसार शिक्षणाचा तात्पर्य अशा प्रक्रियेची आहे, ज्याद्वारे समूहातील लोक आपल्या अपरिपक्व सदस्यांना जीवनाशी सामंजस्य स्थापित करण्यास शिकविते. सामाजिक बदलाचे परिणाम एक दोन घटक नाहीत तर अनेक घटक आहे, परंतु अभ्यासाच्या सोयीनुसार काल, घटना, शासन, भूरूपे, संस्कृती, नैसर्गिक परिवर्तन इत्यादी घटकांच्या परिणामस्वरूप सामाजिक बदल संभवतात. आता लोकसंख्यात्मक बदल काय झालेला आहे ते बघूयात. कोणत्याही समाज हा तेथील लोकांपासून निर्माण होतो. प्राचीन काळापासून भारताची लोकसंख्या वर्धित राहिली आहे. लोकसंख्यात्मक घटकामध्ये विविध जनसंस्कृतीचे स्वागत भारतामध्ये झालेले आढळते. सिंधू सभ्यतेचा उदय अस्तपासून सामाजिक समाज लोकसंख्यात्मक स्वरूपात टिकून आहे. यामध्ये सुरुवातीपासून संघर्षाची स्थिती कायम होती. राजकीय संघर्षामध्ये विविध राज्ये वेगवेगळी स्वरूपात अस्तित्वात असली तरी भारतीय ही सामायिक संकल्पना कायम निर्माण झाली आहे. इंग्रजांच्या राजवटीनंतर लोकांमध्ये भारतीयांची जाणीव निर्माण होण्यास चालना मिळाली. भाषांवर प्रांतरचना त्याचाच एक भाग आहे. आज मितीस उच्च जीवनमूल्यांचा स्वीकार करण्यात आला आहे. नागरिकत्वाचा बदल. कोणतेही समाजव्यवस्था टिकून राहण्यासाठी समाजातील नागरिकांचा म्हणजे त्या देशाच्या लोकसदस्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. भारतामध्ये सुद्धा प्राचीन काळापासून राजशाही व्यवस्था होती. यामध्ये नागरिकत्वामध्ये अनेक वेळा बदल होत असत. ब्रिटिश साम्राज्यामध्ये एकसामायिक नागरिकत्व प्राप्त झाले. भारतीय नागरिक म्हणून स्वातंत्र्यानंतर अनेक मूलभूत हक्क व कर्तव्यांमध्ये विकास झाला. यानुसार नागरिकत्वाची मान्यता नवीन मूल्यव्यवस्था सतत वर्धिष्णू व गतिशील बनली आहे. राजकीय बदल. जगातील प्राचीन सभ्यतांपैकी भारतीय सभ्यता एक आहे. ही सभ्यता टिकून राहण्याचे महत्त्वाचे म्हणजे राजकीय प्रभाव होय. प्राचीन काळापासून भारतामध्ये राजकीय स्वरूप भिन्न प्रकारचे होते. रानटी टोळ्यांपासून राजशाही पद्धती, ब्रिटिश शासन व नंतर स्वतंत्र भारताचे प्रजातांत्रिक शासन प्रणाली भारतामध्ये बनली आहे. लोकशाही पद्धतीसुद्धा लवचिक स्वरूपाची आहे. कालपरत्वे राजकीय बदल भारतात झाले आहेत. याचा परिणाम भारतीय समाजरचनेवर झाला आहे. भारतीयांना राजकीय बदल संघर्ष स्वरूपात स्वीकारले आहे. याकरिता मोठी किंमत चुकवावी लागली आहे. आर्थिक बदल. आज भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. प्राचीन काळापासून भारत आर्थिक संपन्न राहिला आहे. स्वतंत्र प्राप्तीनंतर स्वतंत्र आर्थिक नियोजनाद्वारे भारताने प्रगती साधली आहे. याकरिता व्यापक शिक्षणाचा प्रसार कारणीभूत राहिली आहे. आज जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी आपला देश आहे. विशाल लोकसंख्येच्या आधारे भारतामध्ये मोठे आर्थिक बदल होत आहेत. आता पुढील मुद्दा, विद्यार्थी ध्येय अभ्यासक्रम पद्धती संदर्भात समाजशास्त्र आणि शिक्षणाचा परस्पर संबंध. कोणत्याही विद्याशाखेत विद्यार्थ्याच्या विकासाकरिता विशिष्ट ध्येयाची मांडणी केली जाते. भारताच्या संदर्भात विद्यार्थ्यांकरिता पुढील ध्येय सर्वमान्य आहेत. 1.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व गुणवत्ता विकसित करणे. 2. सामाजिक विचारांती, रचनात्मक व सृजनशील अभिवृत्तीचा विकास करणे. 3. समाज सक्रियशील कार्यक्षमतांचा विकास करणे. 4. सामाजिक ज्ञान विकास व प्रसार करण्यास प्रोत्साहित करणे. 5. सामाजिक मूल्य व्यवस्थेचा आदर व स्वीकार करण्यास सक्षम करणे. 6. सामाजिक संवेदनशीलतेचा विकास करणे. 7. सामाजिक आदर्शानुसार चारित्र्याची संघटन क्षमता विकसित करणे. 8. सामाजिक भूमिका, कर्तव्य व कार्यानुसार विद्यार्थ्यांना सक्षम करणे. 9. समाजसापेक्ष सामाजिकरणात सक्रियशील सहभाग घेणे. 10. समाज व्यक्तिसापेक्ष प्रवृत्ती व गुणांचा विकास करणे. 11. लोकशाही नागरिकत्वाचा विकास साध्य करणे. 12. सामाजिक सेवा, कार्यक्षमता व भावात्मक एकात्मतेचा विकास साधणे. अभ्यासक्रम. प्रामुख्याने अभ्यासक्रम पुढील तत्वांवर आधारित असतो. 1. अभ्यासक्रमाची रचना सामाजिक ध्येय साध्य करणारा असावा. 2. सामाजिक गरजा पूर्ती व समस्या निराकरणात्मक अभिवृत्तीचा विकास करणारा अभ्यासक्रम असावा. 3. अभ्यासक्रम गतिशील, लवचिक व पर्यावरणीय स्वरूपानुसार परिवर्तनशील अनुकूल स्वरूपात मांडण्यात यावा. 4. विद्यार्थ्याला सामाजिक कार्यक्रम व सामाजिक अंमलबजावणी अभ्यासक्रमाद्वारे करण्यात यावी. 5. सामाजिक भूमिका व कर्तव्यांची प्रतिपूर्ती अभ्यासक्रमाद्वारे व्हावी. या अंतर्गत व्यक्तिभेद व विभिन्नतेचा योग्य सन्मान करण्यात यावा. सामाजिक मानसशास्त्राच्या स्वरूपानुसार अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात यावी. 6. संस्कृती संक्रमण व संवर्धन धोरणाची अंमलबजावणी अभ्यासक्रमाद्वारे करण्यात यावी. 7. समाजसामायिक आदर्श मूल्यव्यवस्था व प्रमाणकांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास साध्य व्हावेत. 8. विद्यार्थी विकास अनुकूल समायोजन अभ्यासक्रम मांडणी असावी. 9. विद्याशाखांतील परस्पर समन्वय अभ्यासक्रमाद्वारे साधला जावा. 10. अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरणात्मक अभिवृत्ती विकसित होऊन सामाजिक समायोजना क्षमता विकसित व्हावी. 11. समाज सदस्य म्हणून जीवनावश्यक सर्व ज्ञान घटकांचा एकत्रित समावेश. अध्यापन पद्धती. अध्यापन पद्धतीवर प्रामुख्याने पुढील तत्वांचा प्रभाव होतो. 1. शिक्षण एक सामाजिकरणाची प्रक्रिया असल्याने सामाजिक अध्यापन पद्धतींना अधिक महत्त्व दिले गेले. यामध्ये प्रकल्प पद्धती, गटचर्चा, क्षेत्रभेट, समूह गतिशीलता, प्रवास पद्धती, सहकार्यात्मक पद्धत, अध्यापनाला प्रभावित करणारे अध्यापन विषयक रचनात्मकतेचा विकास करणारे व समस्या निराकरण पद्धतीचा अधिक उपयोग असावे. 2. अध्यापनाद्वारे बहुसामाजिक वातावरणाशी जोडणारे असावे व विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनाशी समायोजन असावे. 3. सामाजिक शक्तीचा व स्रोतांचा अध्यापनात उपयोग व्हावा. 4. अभ्यासक्रम जीवन सदस्य व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण व्हावे. 5. अध्यापनाद्वारे विद्यार्थी शिक्षकांमध्ये लोकशाही आधारित मुक्त आंतरक्रियात्मक संबंधाचा विकास करण्यात यावा, ज्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही अभिवृत्तीचा विकास होईल. 6. अध्यापन पद्धतीद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांचे सामाजिक वर्तन अनुरूप राहील याचा प्रयत्न करण्यात यावा. शैक्षणिक समाजशास्त्राची संकल्पना. अर्थ, स्वरूप, गरज, महत्त्व आणि व्याप्ती. शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ. शैक्षणिक समाजशास्त्र हा विषय दोन महत्त्वपूर्ण विषय शिक्षण व समाजशास्त्र यांच्या संयोगातून उदयास आला आहे. शिक्षण व्यक्तिवर्तन प्रक्रियेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, तर समाजशास्त्र व्यक्तींच्या सामाजिक संबंध वर्तनाचा अभ्यास करते. म्हणून दोन्ही शास्त्राचा अनन्य संबंध आहे. जॉन ड्यूईने शाळा समाजाची प्रतिकृती मानली. शिक्षणाच्या मोठ्या प्रमाणात प्रसार व त्याचा समाज रचना व पुनर्रचना विकासातील योगदान या कारणामुळे शैक्षणिक समाजशास्त्राचा उदय झाला. शैक्षणिक समाजशास्त्राचा उद्गाता जॉर्ज पॅन हे आहेत. यांनी 1928ला आपले पुस्तक द प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशनल सोशॉलॉजी मध्ये म्हटले आहे की शिक्षणाचा सामूहिक जीवनावर व सामूहिक जीवनाचा शिक्षणावर प्रभाव पडतो. जॉन पेन याच्या मते व्यक्तीला अनुभव संपन्न करणाऱ्या व तिच्या अनुभवांना सुसंघटित करणाऱ्या सामाजिक संबंधांचे व हे सामाजिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या संस्था, सामाजिक समूह व सामाजिक प्रक्रियांचे वर्णन व विवेचन करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र.
शैक्षणिक समाजशास्त्राचे स्वरूप. 1. समाजशास्त्राची उपयोजित शाखा. शैक्षणिक समाजशास्त्राद्वारे समाजशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे व अध्ययन पद्धतीचा शैक्षणिक वातावरणामध्ये उपाययोजन केले जाते. सामाजिक वर्तन व्यवहाराचा निर्धारण व नियमानुसार औपचारिक अनौपचारिक शिक्षणाचा प्रभाव होतो. 2. सैद्धांतिक व व्यावहारिक अध्ययन शाखा. शैक्षणिक समाजशास्त्र विविध प्रकारच्या सामाजिक संबंधाचे वर्तन व्यवहाराचा शास्त्रीय अभ्यास करते. यामध्ये समाजशास्त्रातील सामाजिक सिद्धांतांचा उपयोग शिक्षणाच्या व्यावहारिक पृष्ठभूमीवर अवलंब केला जातो. 3. परस्पर प्रभावाचे शास्त्र. समाजशास्त्र व शिक्षणशास्त्र परस्पर प्रभावाचा उपयोग करून घेतात. समाजामध्ये एका पिढीकडून पुढील पिढीला सामाजिक ज्ञान, माहिती, मूल्ये, संस्कृती हस्तांतरण करण्याचे माध्यम औपचारिक अनौपचारिक शिक्षण प्रक्रिया ठरते, तर शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप सामाजिक आवश्यकतानुसार निर्धारित होते. 4. सामाजिक उद्दिष्ट साध्यतेची प्रक्रिया. समाजशास्त्र सामाजिक संरचनेचे अभ्यास करते, तर शिक्षणशास्त्र ही सामाजिक संरचनेचा सकारात्मक विकास प्रक्रियेचा अभ्यास करते. म्हणजेच समाजशास्त्राची सैद्धांतिक कार्यवाही प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य शिक्षणशास्त्राला प्रात्यक्षिक प्रक्रियेद्वारे साध्य करावे लागते. 5. सामाजिक आंतरक्रिया प्रक्रियांचा शैक्षणिक दृष्टिकोनातून अभ्यास. शैक्षणिक समाजशास्त्राद्वारे सामाजिक क्रिया, आंतरक्रिया व सामाजिक संबंधाशी प्रक्रियांचा शैक्षणिक विश्लेषणात्मक दृष्टिकोन व वातावरणामध्ये शास्त्रीय उपयोजनात्मक अभ्यास करते. म्हणजे समाजशास्त्राच्या सैद्धांतिक तत्त्वांचा शैक्षणिक सिद्धांताद्वारे अभ्यासले जाते. वास्तवता शिक्षणशास्त्र मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे आहे. शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये सामाजिक वर्तनाचा शैक्षणिक दृष्टिकोन अभ्यासला जातो. शैक्षणिक समाजशास्त्राचे उद्देश. 1. सामाजिक प्रगतीसाठी शिक्षक व शाळेच्या कार्याचे सामाजिक संदर्भात ज्ञान प्राप्त करणे. 2. विद्यालयाला प्रभावित करणाऱ्या सामाजिक तत्त्वांचा अभ्यास करणे. 3. विद्यार्थ्यांवर सामाजिक तत्त्वांचा प्रभावाचे ज्ञान प्राप्त करणे. 4. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पैलूंना लक्षात ठेवून सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक अभ्यासक्रमाची मांडणी करणे. 5. लोकशाही विचारधारा, संस्कृती, सामाजिक, आर्थिक प्रवाहांचा औपचारिक, अनौपचारिक व अनौपचारिक शिक्षण संस्थाचा कार्याचा परस्पर संबंध लक्षात येतो. 6. शैक्षणिक समाजशास्त्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध संशोधन पद्धती व चिकित्सात्मक विचार पद्धतीचा उपयोग करणे. 7. या व्यतिरिक्त शैक्षणिक समाजशास्त्र अभ्यासाची पुढील उद्देश महत्त्वाची आहेत. शाळेला समाजाशी जोडणे व समाज आवश्यकतानुसार विद्यार्थी घडविणे. शिक्षणाला प्रभावित करणाऱ्या सामाजिक समस्येचे समाधान प्राप्त करणे. सामाजिक विषयाचे विद्यार्थ्यांच्या आवश्यकतानुसार अध्यापन करणे आणि उत्तम चारित्र्यवान नागरिक निर्माण करणे. शैक्षणिक समाजशास्त्राचे महत्त्व. 1. सामाजिक सांस्कृतिक आंतरक्रियांचे अध्ययन. 2. बालकाचे उद्दिष्टपूर्ण सामाजिकीकरण. 3. शिक्षण प्रक्रियेचा विकास. 4. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम विकसन. 5. अध्ययन अध्यापन पद्धती. 6. शाळा व समाज संबंध विकास. 7. शैक्षणिक ध्येय उद्दिष्टे निर्धारण. 8. सामाजिक गृहीतकांचे आकलन. 9. सामाजिक समस्या निराकरण. 10. शिक्षण व मानवाचा संबंध विकास करणे. 11. समाज व संस्कृतीचा प्रभाव. 12. सामाजिक प्रक्रिया व संबंधांचा अभ्यास. शैक्षणिक समाजशास्त्राची व्याप्ती. शैक्षणिक समाजशास्त्राच्या अभ्यासविषयी व्यक्ती व सामाजिक सांस्कृतिक गतिशील आंतरक्रिया असल्याने या विषयाची व्याप्ती अधिक व दूरगामी स्वरूपाची आहे. त्यापैकी 1. शिक्षण व समाजसंबंध. 2. सामाजिक आवश्यकता व समस्यांचा अभ्यास. 3. सामाजिक घटकांचा परस्पर संबंध. 4. सामाजिक स्तरीकरण. 5. सामाजिक व सांस्कृतिक प्रसारण. 6. शिक्षण प्रक्रिया निर्धारण. 7. शिक्षण संस्था. 8. शैक्षणिक संघटना. 9. शैक्षणिक प्रणाली. शैक्षणिक समाजशास्त्र व शिक्षणाचे समाजशास्त्रामधील फरक. 1. अध्ययन शाखा. शैक्षणिक समाजशास्त्र शिक्षणशास्त्राची उपयोजित शाखा आहे. म्हणजे समस्या निराकरणासाठी सिद्धांत व तत्त्वांचा शैक्षणिक संरचनेमध्ये व समस्या निराकरणासाठी उपयोग घेतला जातो.
2. अध्ययन स्रोत. शैक्षणिक समाजशास्त्राचा मुख्य अध्ययन स्रोत शिक्षणाच्या क्षेत्रातून उत्पन्न होतो व समाजशास्त्राचा आधार घेऊन अध्ययन प्रक्रिया शिक्षण क्षेत्रापर्यंतच थांबते, तर शिक्षणाच्या समाजशास्त्राचा अभ्यास समाजशास्त्रातून उत्पन्न होते व शिक्षण प्रक्रियेचा व समस्यांचा समावेश करून समाजशास्त्रामध्ये थांबतो. 3. अध्ययन क्षेत्र. शैक्षणिक समाजशास्त्राचे अध्ययन क्षेत्र व्यावहारिक उपयोजन व समस्या निराकरणाचे आहे. शैक्षणिक घटना, संस्था व इतर सामाजिक बाजूंचा शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. 4. अध्ययन तज्ज्ञ. शैक्षणिक समाजशास्त्राचा अभ्यास शिक्षण तज्ज्ञांनी पुरस्कार केला व शिक्षणाच्या समाजशास्त्राचा विकास समाजशास्त्रज्ञांनी योगदान दिले. 5. अध्ययन पद्धती. शैक्षणिक समाजशास्त्र तार्किक, व्यावहारिक, शास्त्रीय माहितीचा आधार न घेता म्हणजेच केवळ वस्तुनिष्ठता व विश्लेषण पद्धतीच्या आधारेच अभ्यास केला जाते. बहुतांश वेळा समाजशास्त्राच्या बाह्य सामग्रीचा सुद्धा शैक्षणिक समाजशास्त्रात अभ्यास होतो. 6. संशोधन विश्लेषण. शैक्षणिक समाजशास्त्र आणि विश्लेषण शाळेपासून सुरू करतात, जे बाहेरच्या दिशेने समाजाकडे तथ्य संग्रहित केले जातात. म्हणजे शैक्षणिक प्रक्रिया शाळेपासून सुरू होते व समाजामध्ये संपते. 7. अध्ययन व्याप्ती. शैक्षणिक समाजशास्त्र अंतर्गत शैक्षणिक पक्षाची प्रधानता असते, तर शिक्षणाचे समाजशास्त्र अंतर्गत व्यापक सामाजिक संदर्भामध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेचा अभ्यास होतो. 8. शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्रीय संकल्पना, सिद्धांत, तत्त्वे व वस्तुनिष्ठ भाषेचा अभाव जाणवतो, तर शिक्षणाच्या समाजशास्त्रामध्ये या घटकांना प्राधान्य दिले जाते. 9. शैक्षणिक समाजशास्त्राचा अध्ययन विकास समाजशास्त्राशी परिचय नसणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांनी केला, तर शिक्षणाचे समाजशास्त्र कुशल समाजशास्त्रज्ञांच्या द्वारे विकसित झाले आहे. 10. शैक्षणिक समाजशास्त्राची अनियंत्रित व अयोग्य वाढ झाली आहे, तर शिक्षणाच्या समाजशास्त्राची नियोजित, नियंत्रित व सुयोग्य वाढ करण्यात आली आहे. मुक्त प्रणाली दृष्टिकोन. मुक्त प्रणाली दृष्टिकोनची वैशिष्ट्ये. 1. प्रत्येक प्रणाली घटकांची संरचनात्मक व्यवस्था असते व तिचे निश्चित कार्य असते. 2. प्रणालीतील प्रत्येक घटकांचे स्वतंत्र कार्य असून मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी इतर घटकांच्या कार्याला समन्वयात्मक असते. 3. प्रणालीमध्ये उपप्रणालीसुद्धा असतात. 4. प्रणालीतील कार्य समन्वयाची नियमाधिष्ठित संरचना असते, म्हणजे कार्योत्पादनामध्ये समन्वयात्मक संतुलन साधले जाते. 5. प्रणाली बाह्य अंतर्गत वातावरणाशी अनन्य आंतरक्रिया साधते. मुक्त प्रणालीचे शैक्षणिक उपयोग. 1. मुक्त प्रणालीद्वारे शिक्षण प्रक्रिया सहज व वैज्ञानिक प्रशासन व्यवस्थापन आधारे विकसित करता येते. 2. शिक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट साध्यता, कार्यकेंद्रितता व संघटनाची रचनाबद्धता संयोजन करणे शक्य होते. 3. शैक्षणिक समस्या सोप्या पद्धतीने सोडवता येते. 4. शिक्षण व्यवस्थेमधील परिवर्तनाचा स्वीकार करून अपेक्षित उद्दिष्टे साध्य करता येतात. 5. एखाद्या संस्थात्मक संरचनेची व्यवस्थाबद्ध मांडणी करणे व लोकतांत्रिक मूल्याद्वारे संस्थात्मक संचालन करणे शक्य होते. 6. परिवर्तनशील व विकासशील विचारांना सन्मान देऊन प्रणालीतील तार्किक, आंतरसंबंधित समस्या निराकरणात्मक व्यवस्थेचा विकास शक्य होतो. 7. भविष्याभिमुखता व उत्पादनशील संशोधनाचे पद्धतशीर विश्लेषण करण्याचे कार्य मुक्त प्रणालीद्वारे अधिक चांगले करता येते. 8. मानवीय व भौतिक घटकांतील अनन्य क्रियांचा उद्दिष्टपूर्व विचार साध्य करण्यासाठी मुक्त प्रणाली शिक्षणामध्ये उपयुक्त आहे. 9. आकस्मिक व भविष्यकालीन परिवर्तनाचा परिणाम म्हणून प्रभावित करणाऱ्या चलानुसार शिक्षणातील मुख्य प्रणाली समायोजक आहे. घटक क्रमांक 2. विविध समाज शिक्षण तज्ज्ञांच्या शैक्षणिक उपपत्ती. पाश्चात्य शिक्षण तज्ज्ञ. आता आपण शिक्षण तज्ज्ञांचे थोडक्यात माहिती बघणार आहोत. एमिल दुर्कीमचा जन्म फ्रान्समधील लॉरेन प्रांतात 15 एप्रिल 1858 रोजी झाला. दुर्कीमला समाजशास्त्राची लहानपासूनच आकर्षण होते, परंतु हा विषय त्या काळात शालेय स्तरावर शिकविला जात नव्हता, म्हणून त्याला तत्त्वज्ञानाचा शिक्षक म्हणून जीवनाची सुरुवात करावी लागली. याच काळात तो उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेला.
तेथेच त्याने शिक्षण पद्धतीचे व समाजशास्त्रीय संशोधन पद्धतीचे विशेष अध्ययन केले व त्यावर विशेष लेख प्रकाशित केले. या लेखामुळेच त्याला जर्मनीत विशेष प्रसिद्धी मिळाली. 1887 साली दुर्खिमला फ्रान्समधील बोर्दोऊ विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. मॅक्स वेबर. मॅक्स वेबरची सामाजिक क्रिया सिद्धांत. वैशिष्ट्ये. 1. सामाजिक क्रिया ही भूत, वर्तमान आणि भविष्य काळातील क्रियेने प्रभावित असावी. 2. व्यक्तीची प्रत्येक क्रिया ही सामाजिक क्रिया असेलच असे नाही. 3. नावाचा प्रत्येक संपर्क हा सामाजिक स्वरूपाचा नसतो, म्हणजेच प्रत्येक मानव संपर्क सामाजिक क्रिया नाही. 4. अनेक व्यक्तीद्वारा होणाऱ्या एकसारख्या आणि सामाजिक क्रिया नाहीत. 5. सामाजिक क्रिया इतरांच्या क्रियेशी संबंधित असतात. 6. व्यक्तिगत क्रिया या सामाजिक क्रिया नसतात. पाउलो फ्रियरी यांचे शैक्षणिक विचार. पारंपरिक शिक्षणातील उणिवा लक्षात आल्यानंतर अनौपचारिक शिक्षण, दूरस्थ शिक्षण, आजीवन शिक्षण, वंचितांचे शिक्षण आणि पीडितांचे शिक्षण असे नवनवीन विचारप्रवाह निर्माण झाले. त्यातही प्रौढ शिक्षण या प्रवाहात पाउलो फ्रियरी यांनी अनेक प्रयोग केले. प्रौढांमध्ये शिक्षणाची आस्था निर्माण केली. पाउलो फ्रियरी हे ब्राझिलियन तत्त्ववेत्ते होते. शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाविषयी इसवी 1959 साली विचार व्यक्त केले. हाच विषय PhDसाठी निवडला. शैक्षणिक उठावाच्या प्रयत्नात कॅथलिकांनी फ्रियरी यांच्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. परिणामी 1964च्या सैनिकी उठावात त्यांना तुरुंगात जावे लागले. पाउलो फ्रियरी यांच्या मते देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रभावाची अपत्ये म्हणजे गरीब माणसांमधील पराकोटीचे अज्ञान, परिस्थितीत कोणताही बदल अशक्य म्हणून आळस, त्यामुळे पुन्हा आणखी येणारे दारिद्र्य, आज प्रचलित शिक्षण पद्धतीही त्याला कारणीभूत आहे. बँकिंग शिक्षण पद्धतीचे दोष. बँकिंग शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक जो विषय शिकवतो तो निर्जीव असतो. विद्यार्थ्याच्या अनुभवाविश्वाशी, समोरच्या वास्तवाशी त्याचा काही संबंध नसतो. 2. विद्यार्थ्याला कोणत्याही कृतीची उर्मी येऊ शकत नाही किंवा कृतीचे कौशल्यही प्राप्त होत नाही. 3. विद्यार्थ्याच्या दृष्टीने ही सर्व प्रक्रिया निरर्थक, निरुद्देश, जीवनबाह्य आणि निर्जीव असते. शिक्षक बोलत असतो, विद्यार्थी ऐकण्याचे नाटक करीत असतो. 5. ज्ञान हे विद्यार्थ्याच्या मस्तकात ओतण्याचा प्रयोग शिक्षक करत असतो. एखाद्या बँकेत एखाद्या व्यक्तीचे खाते असावे, त्या खात्यावर पैसे किती भरायचे किंवा किती काढायचे हे ज्याचे खाते असते ती व्यक्ती ठरवते. 6. काय शिकवायचे, कसे शिकवायचे, किती शिकवायचे हे शिक्षक ठरवतो. ते ज्ञान तो विद्यार्थ्याच्या मस्तकरूपी खात्यात भरतो. बँकिंग पद्धत आणि समस्या प्रस्तुती पद्धत यातील फरक. बँकिंग पद्धतीत संवादाला मज्जाव असतो. संवाद पद्धतीत संवाद अनिवार्य असतो. बँकिंग पद्धत विद्यार्थ्याला प्रत्येक पातळीवर मार्गदर्शनाची गरज असते. तो स्वतंत्रपणे प्रश्नांशी संघर्ष करू शकत नाही. समस्या प्रस्तुती पद्धत विद्यार्थ्याला चिकित्सक विचारक बनविते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर तो स्वतंत्रपणे आत्मविश्वासाने विचार करू शकतो. बँकिंग पद्धत माणसातील विचारशक्ती दाबून त्याला जगापासून वेगळे करण्याचा आणि त्याच्यातील सर्जनशीलता मारून टाकण्याचा उद्योग बँकिंग पद्धत करते. समस्या प्रस्तुती पद्धत संवाद पद्धत कृतीशीलतेवर आधारित असते. समस्येचे वास्तवाच्या पायावर निदान करून विचारपूर्वक कृती करण्याची आत्मप्रेरणा या पद्धतीने मिळते. संवादासाठी आवश्यक घटक: ममत्व, करुणा, परस्परविरोधी पूर्ण विश्वास हा संवाद मूळ पाया, हाच परस्परांबद्दलचा अकृत्रिम विश्वास. उक्ती आणि कृतीमध्ये पूर्ण साम्य या संवाद सिद्धांताच्या पूर्व अटी आहेत. 2. संवादाचा दुसरा माणसाच्या मनात परिवर्तनाविषयी आस्था, आशा आणि विश्वास असतो. 3. संवादाचा तिसरा मुद्दा आहे चिकित्सक विचार प्रक्रियेची अखंडितता. कृतीमूलक विचार, इतरांच्या मनाचा आदर करणारा विचार हा परस्पर संवादाचा आधार आहे. लेविस स्ट्रॉस 1908 ते 2009. आधुनिक
संरचनावादाच्या विचारातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व असणारे लेविस स्ट्रॉस असा दावा करतात की मार्क्स आणि फ्राईड यांनी संरचनात्मकवादी विश्लेषणाच्या अभ्यास पद्धती पुढे नेण्याचे काम केले. आदिवासी समाजातील आप्तसंबंध आणि त्यांच्या पुराणकथा हा त्यांच्या अध्ययनाचा प्रमुख विषय होता. 20व्या शतकात आपले संपूर्ण जीवन फ्रान्समध्ये व्यतीत करणारे लेविस स्ट्रॉस आधुनिक विचारांचा वारसा पुढे चालवणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. लेविस स्ट्रॉस यांच्यावरील टीका, संरचनावाद, सामाजिक घटक, त्याचप्रमाणे शैक्षणिक विचार याबाबतचे विचार महत्त्वपूर्ण असले तरी ते निर्दोष नाहीत. त्यांच्या विचारावर पुढीलप्रमाणे टीका झालेल्या आहेत. 1. मानवी मन सहजासहजी निरीक्षणासाठी उपलब्ध होत नाही. 2. संरचनावादाबाबत अमेरिकन संप्रदाय अधिक सरस ठरलेला आहे. 3. कुर्जबेल यांच्या मते युरोपमधील संरचनावाद पूर्णपणे संपलेला असून आता केवळ औपचारिक घोषणा देणे बाकी आहे. लेविस स्ट्रॉस यांनी संरचनावादाच्या तार्किक प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. ज्ञानात्मक समाजशास्त्र. ज्ञानात्मक समाजशास्त्र ही नवी ज्ञानशाखा पारंपरिक प्रवाहापासून व प्रभावापासून मुक्त असते. मानवी ज्ञान हे स्थळ, काल व परिस्थिती सापेक्ष असते. युगधर्माप्रमाणे प्रत्येक युगाला विचारांची एक नवीन पद्धत लाभत असते. त्यामुळे तुलनात्मक अध्ययनात काही अडचणी निर्माण होत असतात असे मॅनहीम स्पष्टपणे मांडणी करतो. अशा परिस्थितीत त्यांनी वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांची आवश्यकता स्पष्ट केली, परंतु त्यांनी एका विशिष्ट विचारप्रणालीशी संपूर्णतः बाधिल असता कामा नये अशी अपेक्षाही व्यक्त केली. डॉक्टर श्यामचरण दुबे. डॉक्टर एस.बी. दुबे यांनी केवळ भारतीय समाजामध्येच कार्य केलेले नाही तर आंतरराष्ट्रीय समाजामध्येही मोलाचे योगदान दिलेले आहे. भारतीय समाजामध्ये आढळून येणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या संकल्पनेवर त्यांनी संशोधन आणि कार्य केले आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण जीवन समुदाय, भारतातील शिक्षण व्यवस्था, सामुदायिक विकास कार्यक्रम, आदिवासी समुदायाचे अध्ययन, आधुनिकता व संस्कृतीचे अध्ययन, भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तनाचे अध्ययन इत्यादी. डॉक्टर श्यामचरण दुबे यांनी कार्यप्रणाली विशेष राहिली आहे. उच्च पदावर कार्य करताना स्थानिक पातळीवर संकल्पनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले नाही. समाजातील मूलभूत संकल्पना, विशेषतः शिक्षणाला सामाजिक परिवर्तन व विकासाचे साधन म्हणून अध्ययन केले आहे. या घटकामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाश्चिमात्यीकरण म्हणजे वेस्टर्नायझेशन. वास्को द गामा ते ब्रिटिश आणि इतर युरोपीय राष्ट्रांनी पश्चिम देशाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रान्सी लोक आलेत. M.N. श्रीनिवास यांनी पाश्चिमात्यीकरणाची संकल्पना ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या शासनाच्या प्रभावामुळे भारतीय समाज व संस्कृती यामध्ये होणाऱ्या परिवर्तनाशी उपयोगात आणलेला आहे. पाश्चिमात्यीकरणाचा अर्थ पाश्चिमात्य समाजाचा संपर्काने आणि प्रभावाने भारतीय समाजात झालेल्या परिवर्तनाशी संबंधित संकल्पना म्हणजे पाश्चिमात्यीकरण होय. पाश्चिमात्यीकरणाचा प्रभाव हा समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये झालेला आहे, ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, तंत्रज्ञान इत्यादीचा समावेश होतो. पाश्चिमात्यीकरणाची कारणे: 1. पाश्चिमात्य शिक्षण. 2. औद्योगिकीकरण. 3. यांत्रिकीकरण. 4. नागरीकरण. 5. दळणवळणाची साधने. 6. व्यक्तिवादी दृष्टिकोन. पाश्चिमात्यीकरणाची वैशिष्ट्ये: 1. नैतिकदृष्ट्या तटस्थ संकल्पना. 2. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित. 3. बाह्य आणि आंतरिक बदल. 4. बहुआयामी प्रक्रिया. 5. पाश्चिमात्यीकरणासापेक्ष संकल्पना आहे. वरील महत्त्वपूर्ण संकल्पनाबरोबरच श्रीनिवास यांची संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनाच्या आधारावर सामाजिक मानसशास्त्र व समाजशास्त्राची संबंधित महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. घटक क्रमांक 3. शिक्षण आणि समाज. शिक्षण एक सामाजिक प्रणाली. व्यक्तिमधील आंतरसंबंधांना समाज असे म्हणतात. समाजात वावरताना आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. प्रत्येक भूमिकेशी संबंधित काही भूमिका आणि कर्तव्ये असतात. शाळेला समाजाची प्रतिकृती असे म्हटले जाते. शाळेतील समूह हा देखील बहुजिन्सी असतो. विविध आर्थिक सामाजिक घटकातील विद्यार्थी शाळेत एकत्र आलेले असतात.
त्यांची भाषा, संस्कृती, धर्म वेगवेगळे असू शकतात. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही या राष्ट्राचे जबाबदार नागरिक आहोत. सर्वाभोवती असणारा परमात्मा एकच आहे ही जाणीव निर्माण करण्यात शिक्षण यशस्वी झाले पाहिजे. शिक्षण यांच्या सामाजिक व्यवस्थेपासून वेगळे होऊ शकत नाही, कारण की शिक्षण आणि समाज यांचा अनन्य संबंध आहे. समाजाच्या अपेक्षा आज सुरक्षितता, भूमिकांची समज या सर्व घटकांसाठी होऊ घातलेल्या सदस्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे. कुटुंब, समुदाय, संचार माध्यमे यामध्ये ही जबाबदारी शाळा अत्यंत चांगल्या प्रकारे निभावू शकते, कारण शाळेमध्ये समाजातील आंतरक्रियाप्रमाणेच आंतरक्रिया होतात. सामाजिक संकल्पना व अर्थ. सामाजिकरण प्रक्रियेद्वारे व्यक्ती आपल्या समाज गटातील भाषा, लोकांचे स्वभाव, विश्वास आदी गुणविशेष आत्मसात करते. मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सामाजिकीकरण निरंतर चालू असते. कोणत्याही मानव प्राणी जन्मतः संस्कृतीचा, व्यक्तिमत्व व सामाजिक नियमनाचा वारसा घेऊन आलेला नसतो. तो जन्मतः स्वतंत्र, निर्भय, अकृत्रिम व परिस्थितीचा परिणाम न झालेले मानवी प्राणी असतो. प्रत्येक व्यक्ती समाजातील विविध समूहांची सभासद असते आणि त्यात तिला विविध भूमिका वठवाव्या लागतात. उदाहरणार्थ कुटुंबात पती, पिता, कुटुंबप्रमुख, तर महाविद्यालयात प्राध्यापक, तसेच इतर समूहात त्या स्थानाप्रमाणे भूमिका वठवाव्या लागतात. तसेच त्या भूमिकांशी संबंधित मूल्ये आत्मसात करावी लागते. सामाजिकीकरणाच्या काही व्याख्या. सामाजिकरण हा शब्द सोशियलायझेशनचे भाषांतर होय. सोशियलायझेशन इज द ॲक्टिव्हिटी ऑफ मिक्सिंग सोसायटी विथ अदर्स. याचा अर्थ समाजातील इतर घटकांसोबत मिसळून जाणे. वॉटसन याच्या मते सामाजिकीकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. सामाजिकरणाची वैशिष्ट्ये. 1. समाजकारणामध्ये व्यक्ती समाजात जगायला शिकतो. तो समाजातील नियम आणि वर्तन अंगीकारून आपला विकास करतो. 2. एखाद्या संस्कृतीत सर्वमान्य असलेल्या वर्तन पद्धती शिकण्याची प्रक्रिया. 3. जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया आहे. 4. सामाजिकरण प्रक्रियेतून व्यक्ती समाजाचा सदस्य बनतो. सामाजिकरणाचे टप्पे किंवा पायऱ्या. सामाजिकरण ही एक प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीला सामाजिक प्राणी बनवते. सामाजिकरण झाले नाही तर व्यक्ती सामाजिक प्राणी बनू शकत नाही. सामाजिकरणाचा परिणाम म्हणून सामाजिक व्यक्तिमत्वाचा विकास होतो. सामाजिकरण प्रक्रियेचे 2 प्रकार आहेत. 1. सामाजिकरणाचे प्राथमिक प्रक्रिया आणि 2. सामाजिकरणाची दुय्यम प्रक्रिया. सामाजिकरणाचे प्राथमिक प्रक्रिया. 1. सूचना. कुटुंबातील सदस्यांकडून ज्ञान कुटुंबातील सदस्यांना दिले जाते. 2. पालकत्वाच्या पद्धती. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते आईवडिलांवर अवलंबून असते. आई बाबा बाळाची काळजी घेतात. 3. अनुकरण. मूल लहान असताना आपण त्याच्या आजूबाजूला जे पाहतो तो त्याचे अनुकरण करते. अनुकरण ही सामाजिकरणाची मुख्य पायरी आहे. आता दुसरी प्रक्रिया सामाजिकरणाच्या दुय्यम प्रक्रिया. 1. स्पर्धा. स्पर्धा म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणे. 2. सहकार्य. सहकार्य म्हणजे एकत्र काम करणे. मुलगा लहान वयात सहकार्य करायला शिकते. 3. संघर्ष. संघर्ष म्हणजे व्यक्ती किंवा गटांमधील एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणे किंवा स्पर्धा करणे. 4. तादात्म्यीकरण. एका व्यक्तीद्वारे समाजातील इतर व्यक्तीची वागणूक यांचे अनुसरण आणि ग्रहण केले होते याला तादात्म्यीकरण असे म्हणतात. सामाजिकरणाचे प्रकार. 1. प्राथमिक सामाजिकरण. या बालकाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळामध्ये या प्रकारचे सामाजिकरण होते. 2. विकासात्मक सामाजिकरण. या प्रकारचे सामाजिक हे प्राथमिक सामाजिकरणाच्या आत्मसातीकरणावर अवलंबून असते. 3. समायोजित सामाजिकरण. ज्या घटकाशी बालकाचे अत्यंत घनिष्ठ संबंध असतात त्या गटाची संस्कृती अनौपचारिकपणे शिकविली जाते. सामाजिक स्तरीकरण. व्याख्या. ऑक्सफर्ड डिक्शनरी. सामाजिक स्थान किंवा वर्ग यावर आधारित असणारी समाजाची विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. पास्कल गिल्सबर्ग. श्रेष्ठ कनिष्ठतेच्या तत्वावर समाजाची कायमस्वरूपी गटात केलेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. हॅरी जॉन्सन. सामाजिक स्तरीकरण ही अशी प्रक्रिया आहे
की ज्यामध्ये विविध व्यक्तींना आणि समूहांना भिन्न भिन्न स्तरात श्रेणीबद्ध केले जाते. त्यामुळे एका स्तरामध्ये असणाऱ्या व्यक्ती किंवा समूह समान श्रेणी प्राप्त करतात. सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार. 1. बंदिस्त स्तरीकरण. जेव्हा जन्माच्या आधारे व्यक्तीला विशिष्ट स्तराचा सदस्य मानले जाते तेव्हा तिला त्या स्तरात कायम राहावे लागते. अशा स्तरीकरणात बंदिस्त स्तरीकरण असे म्हटले जाते. या स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीला आपला सामाजिक स्तर बदलण्याची संधी नसते. भारतातील जाती व्यवस्था हे याचे ठळक उदाहरण होय. पुढे जाती व्यवस्थेतील श्रम विभागणी व व्यवसाय विभागणी यातूनच बलुतेदारी अलुतेदारी पद्धती अस्तित्वात आली. प्रकार क्रमांक 2. मुक्त स्तरीकरण. जेव्हा व्यक्तीची गुणवत्ता, पात्रता, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, व्यवसाय यांचा विचार करून तिला विशिष्ट स्तराचा दर्जा प्राप्त होतो तेव्हा अशा स्तरीकरण व्यवस्थेत मुक्त स्तरीकरण असे म्हणतात. सामाजिक गतिशीलता संकल्पना. समाजाच्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरात होणारे व्यक्तीचे स्थित्यंतर म्हणजे सामाजिक गतिशीलता होय. स्तरीकरण व्यवस्थेशी गतिशीलतेचा अनन्य संबंध आहे. या दोहोंचा संबंध पाहताना व्यक्तीला समाजात एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्याचे कितपत स्वातंत्र्य आहे हे लक्षात घ्यावे लागते. एखाद्या समाजातील स्तरीकरण व्यवस्था गतिशील आहे की ताठर आहे यावर गतिशीलतेचे प्रमाण अवलंबून असते. मुक्त स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्ती विकासाला वाव असतो, तर बंदिस्त किंवा ताठर स्तरीकरण व्यवस्थेत व्यक्तीची प्रगती खुंटते. एकूणच सुसंघटित स्तररचनेसाठी गतिशीलतेची आवश्यकता असते. अर्थात ही गतिशीलता घडून येत असतानाच विद्यार्थी स्तरांमध्ये ऐक्य भावना असणे अत्यंत गरजेचे आहे. तेथे विषमतेला स्थान असू नये, अन्यथा समाज विघटनास तोंड द्यावे लागते. सामाजिक स्तरीकरण ही समाज जीवनातील एक अटळ प्रक्रिया आहे. घटक क्रमांक 4. शिक्षण आणि सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, स्वरूप, गरज, महत्त्व आणि व्याप्ती यापैकी सामाजिक परिवर्तनाचा अर्थ. सामाजिक म्हणजे समाजासंबंधी आणि परिवर्तन म्हणजे पूर्वस्थितीमध्ये दिसून येणारी भिन्नता किंवा हेराफेरी होय. यावरून असे म्हणू शकतो की समाजामध्ये येणारे परिवर्तन होय. समाजाच्या धैर्यासाठी विकासासाठी समाज नियंत्रण आवश्यक असले तरी एकाच परिस्थितीचा वातावरणाचा मानवाला कंटाळा येतो. सामाजिक परिवर्तनाची व्याख्या. हॅरी जॉन्सन याच्या मते समाज परिवर्तन म्हणजे समाज रचनेत घडून येणारा बदल होय. मॅकआयव्हर आणि पेज यांच्या मते सामाजिक संबंधातील परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. ब्राऊन यांच्या मते सामाजिक परिवर्तन तथा सांस्कृतिक परिवर्तन यामध्ये अंतर नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा सांस्कृतिक परिवर्तन एक अंश आहे. सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप. ब्राऊन याच्या मते सामाजिक परिवर्तन तथा सांस्कृतिक परिवर्तनामध्ये काही अंतर नाही, तर सांस्कृतिक परिवर्तन हा सामाजिक परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ॲनबर्गच्या मते सामाजिक परिवर्तन व सांस्कृतिक परिवर्तन यामध्ये अंतर नाही, त्यांच्यामध्ये संस्कृतीचे 2 रूपे आहेत, ती म्हणजे भौतिक आणि अभौतिक. सामाजिक परिवर्तनाच्या स्वरूपाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. सामाजिक परिवर्तन हे स्वाभाविक आहे. 2. सामाजिक परिवर्तन ही तटस्थ संकल्पना आहे. 3. सामाजिक परिवर्तन ही वैश्विक आणि सार्वत्रिक संकल्पना आहे. 4. सामाजिक परिवर्तन ही अपरिहार्य किंवा अनिवार्य प्रक्रिया आहे. 5. पूर्वी आणि आताच्या कार्यपद्धतीमधील बदल आहे. 6. सांस्कृतिक बदलाशी संबंध म्हणण्यापेक्षा तोच सामाजिक बदल होय असे मानावे असे विद्वानांना वाटते. सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व. 1. बदललेली जीवनपद्धती. 2. वैश्विक प्रक्रिया. 3. सामाजिक संरचना. 4. सांस्कृतिक संघटना. 5. सामाजिक मूल्यांचा विकास. सामाजिक परिवर्तनाची व्याप्ती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय परिस्थिती पाहता भारतामध्ये परिवर्तन घडून येण्याकरिता समाजातील अनेक सुधारकांचा वाटा आहे. जरी प्रत्येकाची मतांतरे वेगळी असली तरी त्यांनी एकच ध्येय ठेवले होते की स्वातंत्र्यासाठी क्रांती घडवून आणणे आणि आपला देश परकीयांच्या ताब्यातून घेणे. आणि यासोबतच शिक्षणाची कास अनेक समाजसुधारकांनी धरली होती. समाज शिक्षित होणे आवश्यक होते. अज्ञानामुळे त्यांच्यावर वरिष्ठांची मक्तेदारी होती.
कुटुंबाची प्रगतीकरिता स्त्री शिक्षणाची गरज आहे हे जाणून अनेक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पाजळली होती. महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण क्षेत्रात झोकवून स्त्री शिक्षणाचे दालन उघडून दिले. आज घराघरातील स्त्री शिक्षण घेत आहे. आज समाज परिवर्तनाची व्याप्ती ही वटवृक्षासारखी पसरलेली दिसून येत आहे. सामाजिक परिवर्तनाची व्याप्ती ही शिक्षण क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे इंग्रजी राजवटीपासून भारतीय शिक्षणाची व्यवस्था लक्षात येते. लॉर्ड मॅकॉलेने पाझरच्या सिद्धांतापासून ते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणपर्यंतचा इतिहास बघितला तर भारतीय समाजामध्ये शिक्षणाचा विकास व्हावा, स्त्री शिक्षण व्हाव्यात, समाजात तळागाळातील शिक्षण पोहोचले पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश होता. आता व्यावसायिक क्षेत्रामधील व्याप्ती. भारत देश हा देशाच्या विकासाच्या मार्गावर आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षणामुळे समाजात झालेले परिवर्तन होय. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक दृष्टिकोन, अनेक नवीन कोर्स आलेले आहे. त्यामुळे व्यावसायिक ज्ञानाचा प्रस्फोट झाला आहे. आय टी क्षेत्र. आज समाज परिवर्तनामुळे आय टी क्षेत्रात विस्तार व्यापक झाला आहे. घर बसल्या कोणतीही माहिती मिळत आहे. संदेशवहनाचे माध्यम आलेले आहे. कम्प्युटर, लॅपटॉपमुळे सर्व कामे होत आहे. समाज परिवर्तनाची व्याप्ती आय टी क्षेत्रामध्ये सुद्धा दिसून येत आहे. जागतिक संबंध. सामाजिक परिवर्तनामुळे आंतरराष्ट्रीय संबंध दृढ झालेले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांची विश्वभारती ही संकल्पना पूर्णत्वास जात आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा विस्तार झालेला आहे. इलेक्ट्रॉनिक अर्थव्यवस्था. या इलेक्ट्रॉनिक अर्थव्यवस्थेमध्ये एक असे वेगळेपण दिसून येते कारण यामुळे आर्थिक भूमंडळीकरणाला सहकार मिळतो. कम्प्युटरच्या माऊसला स्पर्श केले की बँक, निधी निगम प्रबंधक, बँकधारक, ग्राहक आपली निधी आंतरराष्ट्रीय स्तरावर इकडून तिकडे पाठवू शकतो. याला आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स असे म्हणतो. दूरसंचार विस्तार ते मोबाईल. जेव्हा भारत 1947मध्ये स्वतंत्र झाला तेव्हा नव्या राष्ट्रामध्ये 35 करोड जनसंख्याकरिता 84,000 टेलिफोन लाईन होत्या. आज भारतात सर्वदूर ग्रामीण भाग, पहाडी जाती जमातीपर्यंत विश्वसनीय टेलिफोन आले आहे. आज मोबाईलमुळे तर जास्तच जवळीक आलेली आहे. कृषी क्षेत्र. शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी आधुनिक शेती करण्याकडे वळलेला आहे. शिक्षण क्षेत्राच्या प्रस्फोटामुळे कृषी क्षेत्र वाढीत विकास होत आहे. कृषी विद्यालय, महाविद्यालय स्थापन झाले आहे. विविध प्रयोगशाळा स्थापन झालेल्या आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनातील संबंध. 1. परिवर्तनशीलता. संस्कृतीच्या भौतिक स्वरूपात तीव्रतेने तर अभौतिक स्वरूपात संथपणे परिवर्तन घडून येते. भौतिक परिवर्तनाचे मूळ सामाजिक परिवर्तनामध्ये समायोजित आहेत. 2. व्यक्तिमत्वाचे उन्नयन. समाज हा कृतिशील घटक आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तन घडून येत आहे. व्यक्तिमत्वाचा विकास घडून येत आहे. 3. आर्थिक जीवन. सामाजिक परिवर्तनामुळे आर्थिक जीवनावर परिणाम घडून येतो. आर्थिक जीवनाचा सांस्कृतिक परिवर्तनाशी घनिष्ठ संबंध आहे. 4. लिंगभेद. स्त्री आणि पुरुष आपल्या भारतीय संस्कृतीमधील असमानतेचा भाग होय. चूल आणि मूल या रिंगणात अडकलेली स्त्री आज मुक्तपणे वावरत आहे. ज्ञानात्मक क्षेत्र. संस्कृतीमध्ये ज्ञानाचा समावेश होतो. शतकानुशतके झालेल्या वैचारिक मंथनाचे परिणाम स्वरूप प्राप्त झालेले ज्ञान विज्ञानामुळे समाजापर्यंत पोहोचलेले असते. अर्थात हे ज्ञान सर्वच क्षेत्रातील असेल जसे तत्त्वज्ञान, इतिहास, कला, साहित्य इत्यादी. सांस्कृतिक एकता. या विश्वामध्ये विविध संस्कृती असणारे कितीतरी समाज आहे. भारतातसुद्धा विविधता आहे. प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचे आपले एक वैशिष्ट्य आहे. सामाजिक परिवर्तनामुळे विभिन्न संस्कृती एकतेच्या बंधनाने बंद आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे निर्धारित घटक. सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचे निर्धारित घटक हे खालीलप्रमाणे आहेत. 1. नैसर्गिक घटक. 2. सांस्कृतिक घटक. 3. राजकीय घटक. 4. आर्थिक घटक. 5. तंत्रविज्ञानात्मक घटक. 6. औद्योगिक घटक. 7. भौगोलिक घटक किंवा भौतिक पर्यावरणात्मक घटक. 8. लोकसंख्यात्मक घटक. पुढील मुद्दा. सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनातील अडथळे. 1. आर्थिक घटक. यामध्ये आर्थिक विषमता, रोजगार संधीचा अभाव, भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक प्रवृत्ती, नवीन शोधांचा अभाव, नवीन शोधाला होणारा विरोध, नाविन्याचे भय, भीती, स्वार्थ जपण्याची वृत्ती, वेगळेपणाची भावना निर्माण होणे, आत्मविश्वासाचा
अभाव असणे. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया. ठळक मुद्दे वाचूयात फक्त. पाश्चिमात्यीकरण म्हणजे वेस्टर्नायझेशन. 2. औद्योगिकीकरण. 3. शहरीकरण. 4. संस्कृतीकरण. 5. धर्मनिरपेक्षता. 6. सामाजिक गतिशीलता. 7. राजकारणीकरण. 8. हिंदू समाजीकरण. 9. भारतीयकरण. 10. आधुनिकीकरण. या शब्दांमध्येच या शब्दाची स्पष्टीकरण हे लपलेले आहे. शब्दानुसारच आपल्याला त्याचे स्पष्टीकरण लिहिता येईल. सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनासाठी शिक्षण व शिक्षकाची भूमिका. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने शिक्षणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे ठरवावी लागतील. 1. परिवर्तनास स्वीकृती देण्याची मानसिकता घडविणे. 2. नवीन परिवर्तनाशी समायोजन साधण्याची क्षमता निर्माण होणे. 3. नवनवीन विचार प्रवाहाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन बिंबवणे. 4. बहुसांस्कृतिकता व बहुधार्मिकतेचे संस्कार करणे. 5. विविध व्यवस्थापन संकल्पनाच्या बाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. 6. व्यक्तीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून नाविन्याची आवड निर्माण करणे. 7. मानवाचे अधिकार व कर्तव्य यांच्या समतोलाबाबत सकारात्मक दृष्टिकोन बिंबवणे. 8. व्यक्तीच्या जिज्ञासा व संशोधन वृत्तीला चालना व सृजनशीलतेला वाव देणे. 9. मानवाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे. 10. मूल्याच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. काही राष्ट्रीय उद्दिष्टे ही आहेत. 1. कोठारी आयोगाने सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे निश्चित केली आहेत. उत्पादन क्षमता व स्वयंपूर्णता, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्याचे संवर्धन, आधुनिकीकरण, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना. सांस्कृतिक परिवर्तनाच्या दृष्टीने शिक्षणातील उद्दिष्ट पुढीलप्रमाणे ठरवावी लागतील. 1. बालकांच्या वर्तनावर सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम विशिष्ट दिशेने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला घडवण्यात मदत करणे. समाजाचा सांस्कृतिक दर्जा हा शिक्षणामुळे घडण्याकरता सांस्कृतिक परिवर्तनाकरता विशिष्ट ध्येय आणि मूल्यांची जोपासना करणे. 3. व्यक्तीला समायोजनाची सवय लावणे, कारण सामाजिक स्थैर्यासाठी समायोजन आवश्यक असते. 4. संस्कृतीच्या बाह्य व आंतरिक अंगात जेव्हा समाजविघातक बदल होतो तेव्हा त्यात सुधारणा करण्याचे काम शिक्षणामुळेच होऊ शकते. 5. संस्कृतीचा ठेवा पुढील पिढीस देणे हा शिक्षणाचा उद्देश असावा. 6. संस्कृतीचा मतितार्थ कळण्याची कुवत विद्यार्थ्यास निर्माण करणे. घटक क्रमांक 5. शिक्षणातील विचार प्रवाह, विचार व कृती. अनौपचारिक शिक्षणाच्या व्याख्या. कुम्स याच्या मते सध्याच्या प्रचलित शिक्षण पद्धतीच्या बाहेर लोकसंख्येच्या ठराविक निवडक गटातील प्रौढांना किंवा मुलांना नियोजितपणे तयार केलेली शिक्षण पद्धती म्हणजे अनौपचारिक शिक्षण पद्धती होय. श्री लॉवट अनौपचारिक शिक्षण म्हणजे प्रचलित शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून शिकणाऱ्यांच्या गरजेनुसार, आवडी व सवडीनुसार दिले जाणारे शिक्षण होय. प्राध्यापक माथुर यांच्या मते अनौपचारिक शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षणाच्या बाहेर शिक्षणाचा हेतू लक्षात घेऊन शिकणाऱ्याच्या सोयीनुसार नियोजनपूर्वक आखण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम होय. अनौपचारिक शिक्षणाची वैशिष्ट्ये व महत्त्व. 1. अनौपचारिक शिक्षण हे अर्धवेळ व अंशकालीन असते, त्यामुळे व्यक्ती नोकरी करून हे शिक्षण सोयीनुसार घेऊ शकते. 2. या शिक्षणात अध्यापनापेक्षा अध्ययनावर भर असतो. 3. शिक्षण हे व्यावसायिक शिक्षक नसतात, तर तत्सम अथवा स्वखुशीने काम करणारे सेवाभावी स्वयंसेवक असतात. 4. शिक्षक विद्यार्थी संबंध समपातळीवर असतात व ते अनुभवाची देवाणघेवाण एकमेकांशी करतात. 5. या शिक्षणाचे कार्यक्रम सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक संस्थांमार्फत आखले जाते. 6. शैक्षणिक कार्यक्रमात विविधता, लवचिकता असते, साचेबंदपणा नसतो. 7. अभिरुचीप्रमाणे उपक्रमात सहभाग घेण्यास मोकळीक असते. मध्येच शाळा सोडून जाणाऱ्या मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण. सोयीच्या शाळेची वेळ व जागा उपलब्ध करून देणे. 2. या मुलांना योग्य असा अर्थपूर्ण व सुरचित निवडक अभ्यासक्रम करणे. औपचारिक शिक्षणात मुख्य प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करणे.
4. शाळेत प्रवेश घेण्यासाठी मल्टिपल पॉईंट एंट्री सिस्टम सूत्राचा अवलंब करणे. 6 ते 14 वयोगटातील मुलींसाठी अनौपचारिक शिक्षण. या मुली भावी काळातील माता व गृहिणी होणार या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी अनौपचारिक शिक्षणाचे उपक्रम राबविणे. उदाहरणार्थ घरकाम, शिवणकाम, नागरिकत्वाचे शिक्षण, सुमाता, सुगृहिणी इत्यादी विविध प्रकारचे उपक्रम शिक्षणक्रम करणे. 6 ते 14 वयोगटातील मुले व मुली जी अर्थार्जनाची कामे करीत आहेत अशा मुलांसाठी स्वतंत्र विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे. या कार्यक्रमातील शिक्षणक्रमाचा रोख त्यांच्या व्यावसायिक कौशल्य विकासाचा, कार्यात्मक साक्षरतेचा व नागरिकत्वाचे प्रशिक्षण देणारा असावा. 15 ते 25 वयोगटाच्या तरुणांसाठी अनौपचारिक शिक्षण. या वयोगटाच्या तरुणांसाठी 2 प्रकारचे अनौपचारिक शिक्षणक्रम तयार करता येतील. 1. स्वतःच्या फायद्यासाठी उन्हाळी सुट्टीत शिबिरांचे आयोजन, शाळेच्या वेळेपूर्वी व नंतर कार्यक्रमाचे आयोजन करणे. संगीत, कला, वाद्यवादनाचे शिक्षण, सल्ला केंद्र, व्यवस्थाचे प्रशिक्षण इत्यादी. 2. समाजाच्या फायद्यासाठी आर्थिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, खेळ मनोरंजनाचे मंडळ इत्यादी उपक्रमाचे आयोजन करणे. प्रौढांसाठी अनौपचारिक शिक्षण. 1. वैयक्तिक व सामाजिक विकासासाठी शिक्षण. यामध्ये नैतिक शिक्षण, उदाहरणार्थ धार्मिक, आध्यात्मिक, कलेचे शिक्षण, मूल्य शिक्षण, समस्येची उकल, फुरसतीचे शिक्षण इत्यादी. 2. आरोग्य सुरक्षिततेचे कार्यक्रम, उदाहरणार्थ कुटुंब नियोजन, प्रथमोपचार, वजन कमी करणे, धूम्रपान सोडणे इत्यादी. 3. व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण. नोकरी असलेल्या लोकांसाठी हे आवश्यक आहे. व्यवसायपूर्ण प्रशिक्षण ही नोकरी, उद्योग करण्यासाठी आवश्यक आहे. पुनर्प्रशिक्षण उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. अनौपचारिक शिक्षण देण्याची कार्यपद्धती. अनौपचारिक शिक्षणाचे कार्यक्रम कोणी व कुठे करावे, कोणी तयार करावा आणि त्याची अध्यापन पद्धती कोणती असावी, त्याचे मूल्यमापन कसे करावे यानुसार त्याची कार्यवाही अवलंबून असते. आजीवन निरंतर शिक्षण देण्याची कार्यपद्धती. 1. विद्यार्थ्यांना प्रथम कृतीपाठ पोस्टाने पाठविणे व त्याचा अभ्यास करून कृतीपाठ पूर्ण केल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 2. संपर्क कार्यक्रम. विद्यार्थ्यांचा कृतीपाठ अभ्यास झाल्यानंतर त्याच्या प्रात्यक्षिक कामासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 3. या पद्धतीच्या शिक्षणासाठी टपाली व फिरत्या ग्रंथालय पद्धतीने विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जातात. सहज शिक्षण. सहज शिक्षणाची वैशिष्ट्ये. सहज शिक्षणात साचेबद्धपणा, योजनाबद्धता व शिकण्याचा हेतू नसतो. 2. शिक्षण उत्स्फूर्त असते व शिक्षणाची स्वयंप्रेरणा असते. 3. शिकणारा व शिकवणारा यांची जाणीवपूर्वक प्रयत्न व विशिष्ट वातावरण शिकण्यासाठी नसते. 4. शिकण्यासाठी विषय नसतात, अभ्यासक्रम नसतो, परीक्षाही नसतात. मुक्त आणि दूरशिक्षण. या पद्धतीचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 1. शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांपासून दूर असतात. 2. शिक्षणासाठी अनेक विविध माध्यमांचा उपयोग केला जातो. 3. अभ्यास साहित्य स्वयंअध्ययन स्वरूपाचे असते. 4. विद्यार्थ्याला शिक्षणक्रम किती कालावधीत पूर्ण करायचा हे ठरवण्याची लवचिकता असते. दूरशिक्षणाचे गरज व महत्त्व. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी शिक्षणात क्रांती घडवून आणली. विल्सन हे मुळात मजूर पक्षाचे होते, त्यामुळे त्यांनी मजुरांची जीवनाची स्थिती फार जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणाचे सार्वत्रिकरण ही संकल्पना मांडली. त्यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. उच्च शिक्षण म्हणजे व्हाईट कॉलर यांचे शिक्षण आणि व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण हे शेतकरी, कष्टकरी कामगारांचे या तसे का? त्यानंतर युनायटेड किंगडममध्ये पहिले मुक्त विद्यापीठ स्थापन झाले. दूरशिक्षणाच्या प्रगतीनुसार विविध अवस्था आहेत. पहिली अवस्था पत्राद्वारे शिक्षण. दुसरी अवस्था बहुमाध्यम. तिसरी अवस्था टेलिलर्निंग. चौथी अवस्था लवचिक अध्ययन. यामध्ये www. इंटरनेट इत्यादीचा वापर होतो. पाचवी अवस्था लवचिक अध्ययन प्रतिमान. आता ह्या ज्या 5 अवस्था आपण बघितल्या मुद्दे, ह्या शब्दांमध्येच त्याचे स्पष्टीकरण आहे.
भारतातील दूरस्थ शिक्षण कार्यक्रम 1965-66मध्ये शालेय स्तरावर दूरस्थ शिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर बऱ्याच संस्थांनी दूरस्थ शिक्षणाचे कार्यक्रम सुरू केले. त्यापैकी एक ओपन स्कूल न्यू दिल्ली, 2 इन्स्टिट्यूट ऑफ करस्पॉन्डन्स स्टडीज अजमेर, 3 इन्स्टिट्यूट ऑफ करस्पॉन्डन्स स्टडीज कताक, 4 पत्रचार विद्यालय दिल्ली, 5 ओपन स्कूल मद्रास, 6 इन्स्टिट्यूट ऑफ करस्पॉन्डन्स स्टडीज यूपी अलाहाबाद, 7 ICE बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन MP भोपाल. पत्रव्यवहारद्वारा दूरस्थ शिक्षण. विद्यापीठ अनुदान आयोगाने 1962मध्ये प्रथम दिल्ली विद्यापीठात पत्रव्यवहारद्वारा शिक्षणाचा पथदर्श प्रकल्प घेतला. या पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिल्यामुळे ही योजना अन्य विद्यापीठात राबविण्यास सांगितली. पत्रव्यवहारद्वारा शिक्षण कार्यक्रम राबविणारे दुसरे विद्यापीठ म्हणजे पंजाब विद्यापीठ, पतियाळा. पंजाब विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर लोकांना या पद्धतीने शिक्षण देण्याची सुविधा दिली होती. यानंतर राजस्थान, मिरज, म्हैसूर इत्यादींनी. भारतामध्ये पत्रव्यवहारद्वारा शिक्षण हे व्यावसायिक, बिनव्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी देण्याचा आरंभ केला. कारण या पद्धतीच्या शिक्षणक्रमाची मागणी विद्यार्थ्यांकडून वाढतच आहे. हिमाचल प्रदेश विद्यापीठ M.Ed आणि B.Ed अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवित आहे. पंजाब विद्यापीठ रोजगाराभिमुख शिक्षण, उदाहरणार्थ बिझनेस मॅनेजमेंट, लेबर लॉ, एलिमेंट्स ऑफ मार्केटिंग सारख्या शिक्षणक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करत आहे. विमुक्त भटक्या जमातीचे शिक्षण. शिक्षणापासून वंचित असल्याची कारणे. 1 उदरनिर्वाहासाठी सतत भटकंती, 2 पालकांचे दारिद्र्य व अंधश्रद्धा, 3 पारंपरिक कसरतीच्या व करमणुकीची कामे, 4 पालकांना मुलांचे सहकार्य आवश्यक वाटते. विमुक्त भटक्या जमातीसाठी शासनाच्या उपाययोजना. उच्च शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, माध्यमिक शिक्षणात शिष्यवृत्ती, 100 लोकसंख्येच्या पाठीमागे 1 बालवाडी व 1 फिरती शाळा, प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यावेतन, राज्यघटनेनुसार 4% जागा राखीव, मान्यताप्राप्त संस्थेत मोफत शिक्षण, शासकीय वसतिगृहात मोफत निवास व भोजन यांसारख्या उपाययोजना. अनुसूचित जातीचे शिक्षण. अनुसूचित जातीच्या शिक्षणातील समस्या. 1 घरातील शैक्षणिक वातावरण, ज्ञानाचे संस्कार आणि संस्कृतीचा अभाव, 2 दारिद्र्य, अज्ञान, निरक्षरता, देव आणि दैववाद, धर्म रूढी इत्यादी, 3 दररोज जेवणासाठी करावा लागणारा संघर्ष, 4 नोकरीची हमी नसल्याचा प्रश्न, 5 किमान सुविधा उपलब्ध न झाल्याने निर्माण होणारा न्यूनगंड, 6 बुजरेपणा आणि भित्रेपणा, 7 कित्येकदा कुटुंबातील पहिले साक्षर विद्यार्थी. अनुसूचित जातीच्या मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहनभर योजना. गरजू आणि गरीब कुटुंबांना त्यांची मुले 1 वर्षाची होईपर्यंत नियमित शाळेत पाठवण्याकरता उत्तेजन. अनुसूचित जातीच्या सर्व पात्र मुलामुलींना शाळेत दाखल होण्याचे प्रमाण 100% ठेवणे. भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्त्यांचे वाटप करणे. जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची व्यवस्था करणे. गणवेश, पुस्तके, इतर साहित्याचं वाटप यासारख्या उत्तेजनात्मक योजना. अनुसूचित जमाती आदिवासींचे शिक्षण. आदिवासी समाजाच्या व्याख्या. W.G. पेरी यांच्या मते समान बोली बोलणाऱ्या व एकाच समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिवासी समाज असे म्हणतात. अनुसूचित जमाती शिक्षणातील समस्या. त्यात दारिद्र्य, धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा, अज्ञान, मुलांचा व्यवसायात उपयोग, नोकरी करणारा मुलगा जवळ न राहण्याची भीती, कुपोषण, दुर्गम भागात रटाळ अध्यापन, बोलीभाषेची समस्या, भौतिक सुविधांचा अभाव, शाळेकडचे अनाकर्षण वातावरण अशा विविध समस्येला तोंड द्यावे लागते. अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची उपाययोजना. एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत सकस आहार, युनिसेफद्वारे बालशिक्षण प्रकल्प, मोफत गणवेश, पुस्तक पेढी, आदिवासी बोलीभाषा प्रकल्प, आश्रमशाळा समृद्धी, स्वतंत्र विद्यानिकेतन, शाळा समूह योजना, खडूफळा योजना, आदिवासी शाळा समूह योजना इत्यादी. अल्पसंख्याकांचे शिक्षण.
काही अल्पसंख्याक गट ही सामाजिक मागासलेल्या गटात मोडतात. अल्पसंख्याकांच्या समस्या: भाषाविषयक शिक्षणाची कमतरता, मातृभाषेतील पुस्तकांचा अभाव, मातृभाषेत माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण इतर भाषेत. 4. राज्यघटनेतील शैक्षणिक अधिकाराची माहिती नाही. 5. आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा. 6. शिक्षणाबाबत उदासीनता. 7. शाळांची अपुरी संख्या. 8. अपुऱ्या सोयीसुविधा. अल्पसंख्याकांसाठी शासनाच्या विविध योजना. महाराष्ट्रातील अल्पसंख्याकांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची पुरेशी सोय, मातृभाषेतून शिक्षण व संस्कृतीचे संरक्षण, वाढती संख्या लक्षात घेऊन संबंधित जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करणे, अध्यापक महाविद्यालयाची सोय, शिक्षणविषयक व्यापक जाणीव जागृती आणि विविध शिष्यवृत्त्या. अपंगाचे शिक्षण. अपंगाच्या शिक्षणातील समस्या: शाळा व अंतर यात नसलेला समन्वय, शाळेत जाण्यासाठी वाहनाची गैरसोय, भौतिक सुविधांचा अभाव, अपंगाच्या प्रकारानुसार शाळा व शिक्षकांची असुविधा, कौटुंबिक समस्यांचे दुर्लक्ष, अपंग व्यक्तींना शिक्षणाबाबत अनास्था. अपंगांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना: अपंग व्यक्तींना त्यांचे प्रकारानुसार शाळा उपलब्ध करून देणे, समाजाचे व कुटुंबाचे प्रबोधन करणे, अपंगासाठी शिक्षणाबाबत प्रोत्साहनपर योजना राबविणे, भौतिक सोयीसुविधा पुरवणे. सर्वात शेवटचा घटक: समावेशित शिक्षणाची उद्दिष्टे. 1. दुर्बल आणि अपंग यातील फरक समजून घेणे. 2. समावेशक शिक्षणात शाळेचे स्वरूप समजून घेणे. 3. विशेष शैक्षणिक गरजा ही संकल्पना जाणून घेणे. 4. सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील बदलाची माहिती घेऊन ती प्रत्यक्षात आणणे. 5. समावेशक शिक्षणाची कार्यवाही समजून विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण प्रवाहात आणणे. 6. मुलांच्या गरजानुरूप अध्ययन पद्धती निश्चित करणे. 7. समावेशित शिक्षणाबाबत शासनाची भूमिका समजावणे. 8. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे. विद्यार्थी वैशिष्ट्यानुसार शिक्षण. यापैकी वंचित व पीडिताचे शिक्षण. संकल्पना. वंचित या संज्ञेची व्याख्या सर जोसेफ यांनी पुढील प्रमाणे केली आहे: या परिस्थितीमुळे व्यक्तीतील सुप्त सामर्थ्याचा विकास होण्यात अडथळा निर्माण होतो ती अवस्था म्हणजे वंचितावस्था. अशा अवस्थेतील व्यक्ती म्हणजे वंचित होय. दारिद्र्य, व्यक्तिगत दोष, दुर्बलता, नैराश्य असलेली व्यक्ती ही वंचित व्यक्ती आहे. आर्थिकदृष्ट्या वंचितांसाठी शिक्षण. मोफत शिक्षण, शिष्यवृत्त्या, परीक्षांची फी माफ, पुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्यांसाठी अर्थसहाय्य, शाळा महाविद्यालये, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मोफत शालेय गणवेश, आवश्यक त्या ठिकाणी मोफत इतर वसतिगृहे, राहण्याचा व जेवणाचा खर्च माफ, दूध व सकस न्याहारी, काही कामगारांच्या मुलांसाठी दूरदर्शन व आकाशवाणी योजना इत्यादी. सामाजिकदृष्ट्या वंचितांसाठी शिक्षण. 1. सक्तीचे व सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण. 2. प्रौढ शिक्षण व सामाजिक शिक्षण. 3. निरंतर शिक्षण उपक्रम. 5. समूह संपर्क माध्यमातून शिक्षण. 6. संलग्न शिक्षण कार्यक्रम. बौद्धिकदृष्ट्या वंचित व दुर्बलांसाठी शिक्षण. वंचित मुलांमध्ये बौद्धिक क्षमतेचा अभाव असतो. शिकवणाऱ्यांच्या बौद्धिक उणीवांची समस्या लक्षात घेऊन त्यातील कौशल्य क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षणावर आधारित उपक्रम विकसित करण्याच्या प्रयत्नाला उणीवापूर्तीचे शिक्षण असे म्हणतात. सामान्यपणे हे शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम अभ्यासक्रमाच्या संदर्भात असतात. पीडितांचे शिक्षण. पाउलो फ्रियरी या ब्राझिलियन तत्त्व त्याने पीडित लोकांचे विषय हा विषय प्रथम मांडला. पाउलोच्या मते कोणत्याही शिक्षण पद्धतीचे प्रचलित सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीची निकट साहचर्य असते. या विविध क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे पडसाद शिक्षणात हरघडी उमटवणे अपरिहार्य असते. आजच्या जगात महत्त्वाची समस्या वर्चस्वाची आहे. बलाढ्य राष्ट्रे लहान राष्ट्रांवर वर्चस्व गाजवतात, तसेच एकाच राष्ट्रातील समाजातील एक गट दुसऱ्या गटांवर वर्चस्व गाजत असतो. पीडित राष्ट्राची व गटाची संस्कृती दडपली जाते व कालांतराने धडकणाऱ्या राष्ट्राच्या व गटाच्या संस्कृतीचे अनुकरण
पीडित लोकांकडून केले जाते. सत्ताधारी राष्ट्राचे व गटाचे वर्चस्व दृढमूल होते व पिळवणुकीस सुरुवात होते व असे राष्ट्र व पीडित समाज परावलंबी या स्वाभिमानशून्य बनतो. मित्रहो, ही ऑडिओबुक समरी शेवटपर्यंत म्हणजे अगदी या वेळेपर्यंत आपण ऐकत असाल तर आपल्यासाठी शेवटच्या घटकावर आधारित एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर आपणास कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे, जेणेकरून मलाही कळेल की कोण कोण शेवटपर्यंत ही समरी ऐकत होते. प्रश्न असा आहे की आपल्या शाळेमध्ये राबवित असलेली कोणतीही एका शिष्यवृत्तीचे नाव आपणास कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, कोणतीही एका शिष्यवृत्तीचे नाव आपणास कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. चला तर मग बघूया कमेंट. धन्यवाद.